नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सगळी तयारी करतोय ती म्हणजे 7वी स्कॉलरशिप परीक्षेची, त्यातील गणित विषयाची। आत्तापर्यंत आपण 12 घटक पूर्ण पाहिलेले आहेत आणि आज घटक क्रमांक 13 ला सुरुवात करत आहोत। घटक क्रमांक 13 आहे सरासरी। आजच्या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे देखील सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील। 7वी स्कॉलरशिप गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या चॅनलवर आपण कव्हर करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया घटक क्रमांक 13 सरासरीला। आणि यामध्ये सुरुवातीला पाहायचं आहे आपल्याला सरासरी म्हणजे काय। सरासरी म्हणजेच काय तर सरासरी म्हणजेच मधली संख्या असते आणि सरासरीलाच आपण मध्यमान असं देखील म्हणत असतो। थोडक्यात काय, आपल्याकडे 4 संख्या आहेत 12, 18, 10 आणि 16। या 4 संख्या आहेत। असं समजा की हे 4 विद्यार्थी आहेत आणि या 4 विद्यार्थ्यांकडे प्रत्येकी पहिल्याकडे 12, दुसऱ्याकडे 18, तिसऱ्याकडे 10 आणि चौथ्याकडे 16 रुपये आहेत आणि हे पैसे यांना समान विभागून द्यायचे आहेत। म्हणजे प्रत्येकाकडे समान रक्कम असली पाहिजे, प्रत्येकाकडे समान रक्कम असली पाहिजे आणि इथे कमी जास्त रक्कम आहेत तर ती रक्कम समान करणे। मग ती समान रक्कम किती असेल ती म्हणजेच असते या संख्यांची सरासरी। आणि सरासरी काढण्यासाठी काय सूत्र आहे, सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। तर यांची जर सरासरी काढायची झाली तर काय करणार आपण, सरासरी बरोबर यांची बेरीज करणार 12 अधिक 18 अधिक 10 अधिक 16 भागिले किती संख्या आहेत या 1 2 3 4 संख्या आहेत। म्हणजेच सरासरी बरोबर येणार आहे, सरासरी बरोबर यांची बेरीज येणार आहे 18 आणि 12 30 आणि 10 40 आणि 10 50 आणि 6 56 भागिले 4। 56 भागिले 4 म्हणजेच ही सरासरी येणार आहे 14 चौक 56, 4 एके 4 आणि 4 चौक 16। म्हणजे ही रक्कम जर प्रत्येकाला समान येईल अशी वाटायची असेल तर प्रत्येकाला जर 14 रुपये दिले तर सगळी रक्कम वाटली जाणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे 14 रुपये असणार आहेत। यातली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही सरासरी आपण का काढत असतो तर एक जनरल स्टेटमेंट करण्यासाठी की सरासरी पाऊस किती झाला, वर्गातील विद्यार्थ्यांना सरासरी किती गुण मिळाले, शहरातील किंवा देशातील व्यक्तींचं सरासरी उत्पन्न किती, ते म्हणजेच काय प्रत्येकाला जर समान वाटप केलं तर प्रत्येकाला किती मिळतील म्हणजेच असते सरासरी। याच्या सूत्रामधली एक खासियत लक्षात घ्या, सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या आहेत। म्हणजेच जर आपल्याला संख्यांची बेरीज काढायची असेल, आपल्याला सरासरी दिली आहे 5 संख्यांची सरासरी 23 आहे तर त्यांची बेरीज किती, तर जर बेरीज काढायची असेल तर ह्या एकूण संख्या इकडे गुणिले होतात। म्हणजेच दिलेल्या संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या असतात, सरासरी गुणिले एकूण संख्या हे त्यावरूनच तयार झालेलं सूत्र आहे। हे देखील लक्षात ठेवा, बऱ्याचशा उदाहरणांमध्ये आपल्याला हे सूत्र देखील वापरायचं आहे, बऱ्याचशा नाही सगळ्याच उदाहरणांमध्ये वापरावं लागणार आहे। सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या असतात। मग जर बेरीज काढायची असेल तर काय, एकूण संख्यांनी जर सरासरीला गुणलं आपण तर आपल्याला त्या संख्यांची बेरीज मिळत असते। त्यातली मिसिंग संख्या किंवा माहीत नसलेली संख्या शोधत असताना आपल्याला हेच करायचं आहे, बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या करायच्या आहेत। सरासरी कशी काढायची हे एका उदाहरणातून देखील तुम्हाला सांगितलं। बस एवढाच यातला बेस आहे, पक्का बेस जो आहे तो तेवढाच आहे की सरासरी म्हणजे काय, एकूण संख्यांची बेरीज म्हणजे काय, एकूण संख्यांची बेरीज काढताना सरासरीला एकूण संख्यांनी गुणायचं। आता त्यातले काही जे ट्रिकी विधानं असतात अशी विधानं आपण पाहणार आहोत। पहिलं विधान आहे 3 किंवा 5 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी ही मधली संख्या असते असं आपल्याला म्हटलेलं आहे। 3 क्रमवार जर समसंख्या असतील म्हणजेच 2 4 आणि 6 अशा 3 क्रमवार समसंख्या आहेत तर यांची जी सरासरी आहे ती मधली संख्या असते। कसं काय, तर 2 4 6 यांना जर समान वाटायचे आहेत तर या 6 मधले जर 2 आपण वजा केले इथे राहिले 4 आणि ते 2 जर या पहिल्या 2ला दिले तर इथे झाले 4।
म्हणजे 4 4 4 समान वाटप झालं. म्हणजेच मधली संख्या जी आहे ती सरासरी असते. 3 असतील तरच नाही, तर 3 असू द्या, 5 असू द्या, 7 असू द्या, म्हणजे विषम प्रमाणात असतील म्हणजेच समसंख्या म्हटले 12 14 16 18 आणि 20 ह्या झाल्या 5 क्रमवार समसंख्या. यांची जर सरासरी काढायला लावली तर यांची बेरीज भागिले 5 करत बसायची गरज नाही. यांची सरासरी म्हणजे यांची मधली संख्या असते. मधली संख्या आहे ती म्हणजे 16. म्हणजे 16 ही 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी असणार आहे. म्हणजे जर विषम प्रमाणामध्ये क्रमवार समसंख्या असतील तर मधली समसंख्या जी आहे ती संख्या त्यांची सरासरी असते. आता हे झालं समसंख्यांच्या बाबतीत. अशाच 3 किंवा 5 7 क्रमवार विषम संख्या असते तर त्यांची सरासरी काय असणार आहे? मधली संख्या. मधली संख्या म्हणजेच काय? मधली विषम संख्या असणार आहे. इथं उदाहरण पहा, 3 5 7 ची सरासरी किती? 5 असते. का? 3 5 7 क्रमवार आहेत. मधली क्रमवार येणारी विषम संख्या आहे ती म्हणजे 5. जरा मोठं, त्या 3च होत्या. 5 असतील तर 5 म्हणजे 71 73 त्यानंतर 75 77 आणि 79 या 5 क्रमवार विषम संख्या आहेत. आणि यांची जर सरासरी काढायला लावली तर बेरीज भागिले 5 करत बसायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट सांगू शकता ही मधली विषम संख्या जी आहे ती या 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी आहे. ही जी विधानं आहेत खालीलपैकी सत्य असत्य विधान ओळखा यासारख्या प्रश्नांमध्ये आपल्याला विचारली जाणार आहेत. चला पाहूया पुढील विधानं. 3 किंवा 5 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे 5 6 7 8 9 10 11 या काय आहेत? क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत की ज्यांच्यामध्ये 1 1 चा फरक आहे, ज्यांना आपण मोज संख्या असं देखील म्हणतो. या संख्यांची सरासरी काढताना या संख्या मोजा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आहेत. 7 आहेत तर यांची सरासरी जी आहे ती मधली संख्या असणार आहे. 7 म्हणजे इकडल्या 3 सोडल्या इकडल्या 3 सोडल्या तर मधली संख्या किती आहे? 8. म्हणजेच या क्रमवार नैसर्गिक संख्यांची जी सरासरी आहे ती 8 असणार आहे. पुढे आहे आतापर्यंत आपण विषम पाहिल्या की 3 5 7 9 11 13 अशा संख्येमध्ये जर समसंख्या असतील तरी पण मधली संख्या, विषम संख्या असतील तरी पण मधली संख्या, क्रमवार असतील तरी पण मधली संख्या ही त्यांची सरासरी असते. पण या संख्या जेव्हा समप्रमाणात येतील म्हणजे 4 6 8 अशा जर क्रमवार विषम संख्या आल्या तर त्या संख्यांची सरासरी ही मधल्या दोन संख्यांच्या दरम्यानची संख्या असते. उदाहरणार्थ पहा, 21 23 25 27 चारच संख्या आहेत. यातली मधली संख्या नाही काढू शकत आपण, तर मग ती कशी काढायची? यांची सरासरी कशी शोधायची? तर यामध्ये मधल्या दोन ज्या संख्या आहेत त्यांची जी सरासरी आहे तीच त्या सर्व संख्यांची सरासरी असते. कधी? जर या क्रमाने असतील तर. मध्ये दोन असणारे आहेत 23 आणि 25, यांची सरासरी काढण्यासाठी 23 अधिक 25 भागिले 2 हे जर केलं तर मधल्यांची सरासरी येईल. हे झाले 48 भागिले 2 म्हणजेच 24. म्हणजेच 23 आणि 25 ची सरासरी आहे 24. म्हणजेच यांची जी सरासरी आहे ती असणार आहे मधली संख्या, ती येणार आहे 24. अर्थात या जर सगळ्या संख्या आहेत, 4 समसंख्या आहेत, यांची सरासरी काढताना मधल्या दोन ज्या संख्या आहेत त्यांच्या मधली संख्या ही सरासरी असते. 23 आणि 25च्या मधली संख्या तोंडीही काढू शकतो, त्यासाठी हे करायची गरज नाही. तर 24 ही असणार आहे यांची सरासरी. समप्रमाणामध्ये जर विषम संख्या असतील तर त्यांची सरासरी मधल्या दोन संख्यांच्या मध्ये असणारी संख्या. आता हेच जर समप्रमाणामध्ये म्हणजे समसंख्येमध्ये समसंख्या असतील तर त्यांची सरासरी काय असते हे पाहूया. 4 किंवा 6 8 म्हणजेच सम असतील या क्रमवार समसंख्यांची सरासरी ही मधल्या दोन संख्यांच्या दरम्यानची संख्या असते. जर समसंख्या असतील तर मधली संख्या काय असणार आहे? विषम असणार आहे. जसं 6 8 10 आणि 12 यांची जर सरासरी काढायची आहे तर या मधल्या दोन संख्यांच्या मधली संख्या जी आहे ती यांची सरासरी असणार आहे. 8 आणि 10च्या मध्ये येतात 9, म्हणजेच यांची सरासरी किती असणार आहे? 9 असणार आहे.
अशा 7 जरी संख्या आल्या तरी मधल्या 2 बघायच्या आहेत फक्त. चला जरा वेगळ्या पाहूया आपण की 82, 84, 86 आणि 88 या 4 संख्या आहेत. अजून 2 घेतो, 90 आणि 92 या 6 संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 6 क्रमवार समसंख्या आहेत. यांची जर सरासरी काढायची असेल तर यांच्या मधल्या 2 ज्या संख्या आहेत, मधल्या 2 कोणत्या आहेत, 86 आणि 88 या मधल्या 2 समसंख्या आहेत. यांच्यामध्ये असणारी संख्या जी आहे ती यांची सरासरी असते. म्हणजेच किती, 87 ही असणार आहे त्याची सरासरी. कसं होतं बरं हे, तर 88तला 1 याला दिला की हे दोघं 87 87 होतील. ह्या 90 मधले 3 जर याला दिले तर हे दोघं 87 87 होतील. आणि ह्या 92 मधले जर 5 याला दिले तर 82 5 87 आणि 92तून 5 गेले 87. सगळ्या संख्या 87 87 होतील. आणि सरासरी म्हणजेच काय असतं, तर सगळ्यांना समान वाटून टाकणे. जेवढं आहे ते सगळ्यांना समान वाटणे म्हणजेच सरासरी असते. त्यालाच आपण मध्यमान असं देखील म्हणत असतो. चला पाहूया पुढे आहे क्रमवार संख्यांची सरासरी. जर हे काहीच नाही लक्षात राहिलं आणि तुम्हाला एखादा प्रश्न आला की या संख्यांची सरासरी किती, तर ती काढत असताना जर त्या संख्या क्रमवार असतील तर त्याला साधं सोपं सूत्र आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. साधं एक उदाहरण घेऊया. 11, त्यानंतर 12, 13, 14, 15, 16, 17, 18 यांची सरासरी किती, तर या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. यांची सरासरी तुम्ही काढू शकता. कशी, 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. 8 क्रमवार संख्या आहेत. म्हणजेच यातल्या मधल्या 2 ज्या संख्या आहेत, मधल्या 2 कोणत्या येतील, 8 मध्ये म्हणजे 8 म्हटल्यानंतर मधल्या 2 किती येतील, तर 5 आणि 6 नंबरच्या नाही येणार आहेत, 4 आणि 5 नंबरच्या. मधल्या 2 काढायला इकडल्या 3 गेल्या, इकडल्या 3 गेल्या, तर मधल्या 2 आहेत त्या 14 आणि 15. यांची सरासरी काढताना 14 आणि 15च्या दरम्यानची संख्या असते. मग आता हे आपल्याला जेव्हा यांची लांबी वाढते त्यावेळेस आपल्याला सरासरी काढायला जरा ते नियम वापरणं क्रिटिकल होतं. त्यावेळेस हा एकदम परफेक्ट नियम वापरता येतो की क्रमवार संख्यांची सरासरी म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. यांची जर सरासरी काढायची असेल तर यांची सरासरी बरोबर येणार आहे पहिली संख्या 11, शेवटची संख्या 18 भागिले 2. 18 अधिक 11 होतात 29 भागिले 2 म्हणजेच बे के बे बेचोक 8 आणि बे पंचे 10. 14.5 ही आली यांची सरासरी. जेव्हा रेंज वाढेल त्यावेळेस हे सूत्र कामाला येतं. 3 5 7 अशा संख्या असतील, 2 4 6 संख्या असतील तर त्यामध्ये मधली संख्या जी आहे ती सरासरी असते. पण रेंज वाढल्यानंतर हे कामाला येतं. जसं की आपल्याला विचारलं 1 ते 50 या संख्येची सरासरी किती, ही जर काढायची असेल तर काय करायचं, साधं सोपं सूत्र. सरासरी बरोबर काय, पहिली संख्या 1 अधिक शेवटची संख्या 50 भागिले 2. 50 आणि 1 होतात 51 भागिले 2 म्हणजेच हे झाले बे दुने 4 राहिला 1 बे पंचे 10 पॉईंट बे पंचे 10. यांची सरासरी आलेली आहे 25.5. जेव्हा कधी क्रमवार संख्यांची सरासरी विचारली जाईल त्यावेळेस हे सूत्र कायमचं लक्षात ठेवा. आधीची जी विधानं आहेत ती जरी विसरली सगळी तरी एवढ्या एका सूत्रावरून आपण क्रमवार संख्यांची सरासरी सहज काढू शकतो, अगदी सहज. चला जाऊया पुढील भागाकडे. पुढे काही नाही, सरासरीमधलं बेसिक जे आहे ते एवढंच आहे आणि फार सोपं आहे सरासरी प्रकरण. सगळ्यांची बेरीज भागिले एकूण संख्या केली की आपल्याला सरासरी मिळते. त्याचबरोबर जर बेरीज मिळवायची असेल तर सरासरीला एकूण संख्यांनी गुणायचं, आपल्याला सरासरी मिळून जाते. एवढं यातलं बेसिक कळालं तरी आपण यातले प्रश्न सहज सोडवू शकतो. यावर आधारित एकच स्वाध्याय आहे, तो आपण लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तोपर्यंत ज्यांना ॲडव्हान्स तयारी करायची आहे स्कॉलरशिप परीक्षेची त्यांनी इथं TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप ही जी प्लेलिस्ट दिसते यातले व्हिडिओ पहा. एका घटकावर सरासरीचे पण तुम्ही पाहू शकता. सरासरीवर आधारित देखील 50-60 प्रश्न त्यामध्ये सोडून दाखवलेत आणि ॲडव्हान्स लेवलचे, ॲप्लिकेशन लेवलचे की त्यापेक्षा काठिण्य पातळीचा प्रश्न स्कॉलरशिपला येऊ शकत नाही आणि ते सर्व स्कॉलरशिप परीक्षेत आलेलेच प्रश्न आहेत. त्यामुळे त्यांची तयारी देखील करा, म्हणजे तुम्ही अगदी राज्यामध्ये येऊ शकता आणि मोठं यश तुम्हाला मिळणार आहे.
चला भेटूया स्वाध्याय 13 सरासरीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा. धन्यवाद.